नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश रासम तुम्हा सर्वांचं आयकेडी गुरुकुलने आयोजित केलेल्या करंट अफेअर सिरीज म्हणजेच चालू घडामोडी मालिकेत स्वागत करतो। जर तुम्ही माझे प्रीवियस व्हिडिओज बघितले नसतील तर पहिले जाऊन ते बघा आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे तुमची न्यूज रिलेटेड किंवा करंट अफेअर किंवा चालू घडामोडींबद्दलची जी माहिती आहे ती तुमच्याकडे वाढत जाईल आणि ही माहिती तुम्ही तुमच्या पालकांबरोबर, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता। त्याचबरोबर तुमचे जे ऑफिस मधले कलिग्स असतात त्यांच्याबरोबरही शेअर करू शकता। तर बघूया आजच्या आपल्या चालू घडामोडी मालिकेत काय आहे। आजची आपली चालू घडामोडी मालिका ही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातली चालू घडामोडीची मालिका आहे, मतलब करंट अफेअर सिरीज आहे। तर ती करंट अफेअर सिरीज मध्ये आपल्या 7 तारखेपासून म्हणजे 7 ऑगस्ट पासून कमीत कमी 12 ऑगस्ट पर्यंतची जी माहिती आहे किंवा जी न्यूज आहे त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। म्हणजे ह्या आठवड्यामध्ये आपण 7 ते 12 ह्या दिवसांची मालिका बघणार आहोत। या मालिकेत आपण काही जागतिक घटना बघणार आहोत किंवा राष्ट्रीय घटना बघणार आहोत, आंतरराष्ट्रीय घटना बघणार आहोत, सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधून कुठल्या घटना आलेल्या आहेत त्या बघणार आहोत, काहींचं देहांत झालेलं आहे ते ऑबिचुरीच्या न्यूज बघणार आहोत, त्याचबरोबर मिशेलिनियस न्यूज बघणार आहोत, त्याचबरोबर बँकिंगच्या संदर्भात, इकॉनॉमी आणि फिनान्शियल संदर्भातच्या न्यूज बघणार आहोत आणि इम्पॉर्टंट डेज म्हणजेच काही महत्त्वाचे दिवस याच्याबद्दल पण आपण काही घडामोडी बघणार आहोत। तर चला बघूया आपले आजची करंट अफेअर सिरीज मधले आजचे जे पण न्यूज आहेत ते। पहिली निघते आपली बँकिंग आणि फिनान्स क्षेत्रातून न्यूज। बँकिंग आणि फिनान्स क्षेत्रामध्ये पहिली न्यूज आहे गव्हर्नमेंट एम्स टू इन्क्रीज फिशरीज एक्सपोर्ट। तर गव्हर्नमेंटने जर तुम्ही बघितलं असेल तर काही वर्षांपूर्वी गव्हर्नमेंटने एक नवीन रिव्होल्यूशन काढलेलं, क्रांती काढलेली, ब्ल्यू रिव्होल्यूशन, निळी क्रांती असे बोलू शकता। तर ती ही ब्ल्यू रिव्होल्यूशन कशासाठी काढलेली, तर ब्ल्यू म्हणजेच पाणी, पाण्याशी संघटित असलेले जे पण प्रोडक्शन आहेत किंवा पाण्याचा वापर करून जे प्रोडक्शन केले जातं ज्यामध्ये मत्स्य व्यवसाय येतो, तर ती मत्स्य व्यवसायाला जास्तीत जास्त प्रमोट करण्यासाठी आणि जास्तीत जास्त तो बिझनेसचा प्रोडक्शन बनवण्यासाठी हा ब्ल्यू रिव्होल्यूशन काढलेला। तर त्याच ब्ल्यू रिव्होल्यूशनला अजून पुढे बोलतात ना पुश करण्यासाठी किंवा त्याला अजून अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आत्मनिर्भर भारत या योजने अंतर्गत भारताने असं ठरवलं आहे की जे एक्सपोर्ट आहेत फिशरीज, एक्सपोर्ट म्हणजेच काय, निर्यात, एक असते आपली आयात, एक असते निर्यात। आयात म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्या देशात आलं आणि निर्यात म्हणजे आपल्या देशातून बाहेरच्या देशात। तर ते एक्सपोर्ट्स वाढवण्यासाठी हे जे फिशिंग प्रोडक्शन आहे ते वाढवण्यात येत आहे आणि ते वाढवण्यात येत आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेच्या अंतर्गत। तर हे नाव लक्षात ठेवा, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट काही अशा बोलतो ना फार्मर्सला किंवा शेतकऱ्यांना पैसे देतं, पैसे म्हणजे लोन मध्ये पैसे देतं, त्यांना सबसिडी देतं, त्याचबरोबर त्यांना कमी किमतीत जागा उपलब्ध करून देतं, त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण देतं। प्रशिक्षण दिल्यानंतर पण जेव्हा ते मत्स्य व्यवसाय सुरू करतात तेव्हाही त्या मत्स्य व्यवसायावरती त्यांना इन्शुरन्स पण देतात। म्हणजे या सगळ्या सुविधा आपल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत दिल्या जातात। या सगळ्या सुविधा आपल्या फार्मर्सला दिल्या जातात। या सुविधांमुळे काय होत आहे, ते फार्मर्स जास्तीत जास्त मत्स्य प्रोडक्शन म्हणजे फिशरीज एक्सपोर्ट किंवा फिशरीज प्रोडक्शन वरती खूप जास्त म्हणजे अवलंबून लागतात। ते अवलंबून राहिल्यामुळे काय होतात, फिशचे जे प्रोडक्शन आहे ते वाढत आहे। आता प्रोडक्शन वाढल्यावरती काय करणार, जे डोमेस्टिक यूज आहे म्हणजे आपल्या देशात जेवढी गरज आहे तेवढे आपण मासे आपल्या देशात ठेवणार आणि बाकीचे जे ॲडिशनल मासे आहेत किंवा ज्याची प्रोडक्शन जास्त झालेले आहे, जास्तीत जास्त मासे जे असतील ते वरचे सर्व मासे काय करणार, ते बाहेरच्या देशात विकणार आणि बाहेरच्या देशात विकण्यास म्हणजे एक्सपोर्ट करणार। तर ते खूप इन्क्रीज झालेलं आहे आणि त्या इन्क्रीजमुळे असं मानण्यात आलेलं आहे की गव्हर्नमेंट असं विचार करतोय की 2025 पर्यंत म्हणजे 2025 पर्यंत आपले जे मत्स्य व्यवसाय आहे ते $1 ट्रिलियन, $1 ट्रिलियन रुपीज इतकं मोठं होणार आहे, इतकं मोठं एक्सपोर्ट याचं वाढणार आहे, याची शक्यता इथे जाणवत गेलेली आहे। त्याचबरोबर एप्रिल जून नेट जीएसटी कलेक्शन ॲट 26.6% ऑफ बजेट एस्टिमेट्स। आता बजेट एस्टिमेट्स म्हणजे काय, बजेटमध्ये आपल्या जीएसटी कलेक्शन, जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा एक टॅक्स आहे, त्याच्यावरून गव्हर्नमेंटला काय भेटतं, इन्कम भेटतं किंवा आपण बघतो टॅक्स रेव्हेन्यू भेटतो। तर तो टॅक्स रेव्हेन्यू आपल्या कंट्रीचा बजेटमध्ये त्यांनी लिहिलेला होता काहीतरी 6.30 लाख करोड इतका, म्हणजे 6.30 लाख करोड इतका त्यांचं जीएसटी कलेक्शन आहे 2021-22। त्याचं 26% जे जीएसटी आहे ते पहिल्या 3 महिन्यातच त्यांचं भेटलेलं आहे। आता हे पहिल्या 3 महिन्यात भेटलं म्हणजे ह्याचं काय, आपले क्वार्टर्स किती येतात, 4 क्वार्टर्स असं, म्हणजे क्वार्टर्स म्हणजे 3 महिन्याचा कालावधी, असे 12 महिन्याचा पूर्ण एक वर्ष असतं, 3 3 3 3 म्हणजे 12 महिन्यात आपले 4 क्वार्टर्स होतात।
तर 4 क्वार्टर्समध्ये जर पहिल्या क्वार्टरमध्ये 26% भेटले तर पुढच्या क्वार्टर्समध्ये त्यांना जास्तीत जास्त 25% उत्पन्न काढायचं आहे किंवा जीएसटी कलेक्शन करायचं आहे. त्यामुळे होणार काय आहे, जे जीएसटी कलेक्शन आहे ते स्मूथ होत आहे असं ते करण्यात येत आहे. त्याचबरोबर ते वाढूही शकतं, वाढण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. आता जीएसटी कलेक्शन आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, त्याचं कॅल्क्युलेशन होतं सेंट्रल जीएसटी प्लस इंटिग्रेटेड जीएसटी आणि कॉम्पेन्सेशन सेस या तिघांना मिळून जे जीएसटी बनवलं जातं त्याला म्हणतात जीएसटी कलेक्शन किंवा नेट जीएसटी कलेक्शन. पुढची न्यूज निघते, एक्सपोर्ट्स अप ओव्हर 50% टू 7.41 बिलियन ड्युरिंग 1st to 7th ऑगस्ट. म्हणजे पहिल्या आठवड्यात, पहिले 1 ऑगस्ट पासून 7 ऑगस्ट पर्यंतचा जो आठवडा होता त्या आठवड्यामध्ये जर एक्सपोर्ट बघितले म्हणजे निर्यात बघितली तर 50% इतक्याने वाढली आहे. म्हणजे $7.41 बिलियन इतकी झालेली आहे. आता जे एक्सपोर्ट आहे ते कुठल्या ना कुठल्या घटकांमधून झालेले असेल तर ते घटक कुठले कुठले आहेत, एक तर इंजिनिअरिंग गुड्स आहेत, जेम्स आहे, ज्वेलरी आहे आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत. या 4 प्रोडक्ट्सचे जे एक्सपोर्ट आहे ते खूप वाढलेलं आहे. आता एक्सपोर्ट वाढले म्हणजे इम्पोर्ट मध्ये पण काहीतरी अडचण आली असेल किंवा काहीतरी इम्पोर्ट झाले असेल ना, आयात बरोबर निर्यात पण होतेच आपल्या कंट्रीमध्ये. तर इम्पोर्ट्स आपले काहीतरी 70% वाढलेले आहेत. जर असं बघायला गेलं तर 20% इथेच आपल्याला डिफरन्स दिसतो. म्हणजे आपण बाहेर पाठवतोय 50% आणि आतमध्ये घेतोय 70%. त्यामुळे 20% इथे अगोदरच डिफरन्स येतोय. तर तो डिफरन्स कितीचा आहे, $10 बिलियन US एवढे आपण एक्सपोर्ट करतोय, इम्पोर्ट करतोय आणि 7 बिलियन एवढे एक्सपोर्ट करतोय. म्हणजे एक्सपोर्ट 7 आहेत, इम्पोर्ट 10 आहेत. म्हणजे त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो $3 बिलियन इतका आहे. आता जो एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला जो डिफरन्स असतो तो एक तर रेव्हेन्यू असतो किंवा डेफिसिट असतो. तर ह्याच्यामध्ये इम्पोर्ट जास्त आहेत म्हणजे हा काय असणार आहे, डेफिसिट असणार. म्हणजे ट्रेड डेफिसिट आपल्या इंडियाला $3 बिलियन झालेला आहे. पुढची न्यूज आहे आरबीएल बँकेकडून. आरबीएल इज नथिंग बट रत्नाकर बँक लिमिटेड, जी 1943 रोजी याची स्थापना झालेली आणि त्याचे जे हेडक्वार्टर होतं ते मुंबई होते आणि त्याचे जे एमडी आहे ते आहे विश्ववीर आहुजाजी. ओके, तर हे नाव लक्षात ठेवा आणि कधी निर्माण झालेली, कुठे हेडक्वार्टर ते पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर ही या बँकेला आरबीआयने एजन्सी बँक म्हणून इथे नामांकित केलेलं आहे. एजन्सी बँक म्हणजे काही अशी बँक असते जी ऍज अ एजंट काम करते. कोणासाठी, गव्हर्नमेंटसाठी किंवा आरबीआय साठी. आता गव्हर्नमेंटची एजंट म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटची स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्याची जी वेगवेगळी ट्रान्झॅक्शन्स असतात त्याच्यामध्ये तुमची सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजला सबसिडीज भेटते, त्यांच्याकडून सबसिडी भेटते किंवा पेन्शन प्रोव्हाइड केले जातो त्याचं पेमेंट असतं किंवा सेंट्रल आणि स्टेट जे टॅक्स असतात, इन्कम टॅक्स असतात किंवा बाकीचे टॅक्स असतात ते कलेक्शन असतं किंवा पेमेंट असतं. ते सगळ्या गोष्टी किंवा एक्साइज ड्युटी असतं. म्हणजे खूप अशा गोष्टी असतात ज्या गव्हर्नमेंटची रिलेटेड करतात. तर त्या सगळ्या गोष्टी ॲज अन एजंट आरबीएल बँक म्हणजेच रत्नाकर बँक लिमिटेड त्यांच्यासाठी करणार आहे. आता त्याच्यावरती ते काहीतरी पैसे घेणार, कमिशन घेणार, पण ते सगळी जे फॅसिलिटीज असतात किंवा सर्व्हिसेस असतात ते आरबीएल बँक यांना प्रोव्हाइड करणार आहे. पुढची न्यूज आहे इम्पॉर्टंट डेज मधून. इम्पॉर्टंट डेज मध्ये आपली पहिली न्यूज आहे ट्रायफेड सेलिब्रेट्स 34th फाउंडेशन डे. फाउंडेशन डे म्हणजे असा दिवस ज्या दिवशी त्याची निर्मिती झालेली किंवा तो बनवला गेलेला. तर ट्रायफेड 6 ऑगस्ट 1987 रोजी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1984 या ऍक्टच्या अंतर्गत 6 ऑगस्ट 1987 रोजी बनवले गेलेलं. म्हणून 6 ऑगस्टला दरवर्षी ते ट्रायफेड डे म्हणून साजरा केला जातात किंवा ट्रायफेड फाउंडेशन डे म्हणून हा साजरा केला जातो. तर ह्या वर्षी ट्रायफेडचा 34 वर्ष कंप्लीट झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढची न्यूज आहे ती क्विट इंडिया मुवमेंट कडून. क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे काय, भारत छोडो आंदोलन. तर भारत छोडो आंदोलन आपल्या देशामध्ये 1942 रोजी झालेलं. तर हे भारत छोडो आंदोलन का आहे काय, तर 1942 रोजी आपल्या भारतातील लोकांनी ब्रिटिश रूल किंवा ब्रिटिश कॉलोनियल रूल याला झुडकारून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यासाठी जे फोर्स केलेलं, त्या फोर्ससाठी त्यांनी जी मुवमेंट, त्यांनी जी क्रांती घडवलेली, त्या क्रांतीच्या आठवणीसाठी हा 1942 पासून साजरा केला जातो. हा दरवर्षी 8 ऑगस्टला साजरा केला जातो आणि ह्या वर्षी त्याला 79 वर्ष झालेले म्हणजे 79वी सालगिरा म्हणून आपण हा क्विट इंडिया म्हणून यावर्षी आपण साजरा करणार आहोत. पुढची न्यूज आहे इंटरनॅशनल कॅट डे म्हणून. दरवर्षी 8 ऑगस्टला 2002 पासून हा दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल कॅट डे. तर या वर्षी त्याची थीम काय होती, बी कॅट क्युरियस ट्रेनिंग फॉर कॅट्स अँड देअर ह्युमन्स. थीम लक्षात ठेवा, बी कॅट क्युरियस ट्रेनिंग फॉर कॅट्स अँड देअर ह्युमन्स. आता ही थीम का लक्षात ठेवायची, खूप अशी मुलं असतात, खूप असे एस्पिरंट्स असतात, विद्यार्थी असतात जे स्पर्धा परीक्षेची इथे प्रिपरेशन करत असतात. ती स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी इथे खूप धडपड करत असतात. तर त्यांना दिवस
किंवा दिवसाचं नाव काय आहे त्याचबरोबर त्याची थीम पण लक्षात ठेवावी लागते, कारण की त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जसं MPSC असेल, UPSC असेल, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या न्यूजमधून दिवस साजरा कसला केला जातो हे नाही विचारत, तर त्याची थीम काय आहे हे विचारलं जातं, त्यामुळे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज आहे बायोफ्युल डे 10 ऑगस्ट. दरवर्षी 10 ऑगस्टला बायोफ्युल डे हा साजरा केला जातो. हा जे कन्व्हेन्शनल फॉसिल फ्युल्स आहे याचा वापर जास्तीत जास्त करावा याची अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर बायोफ्युल सेक्टरला एनहान्स करण्यासाठी, त्याचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्यासाठी किंवा त्याला एक डेव्हलप्ड प्रोसिजर बनवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर ह्या वर्षी ह्याची पण थीम होती बायोफ्युल ड्यूची 2021 ची थीम होती द बेटर प्रमोशन ऑफ बायोफ्युल्स फॉर बेटर एन्व्हायरमेंट. त्याचबरोबर दरवर्षी 10 ऑगस्टला 2013 पासून दरवर्षी 10 ऑगस्टला वर्ल्ड लायन डे साजरा केला जातो. हा सिंहांसाठी केला जातो, वाघासाठी किंवा सिंहांसाठी केला जातो की वाघ आणि सिंह यांची जी जात आहे ती संपुष्टात येण्याची इथे जर आपण संपुष्टात येऊ शकते लवकरात लवकर जर त्याला आपण वाचवलं नाही, कारण की खूप कमी वाघ आपल्या देशात आता सध्या पण बघायला गेलं तर खूप कमी वाघ आहे. वाघाला वाचवण्यासाठी एक आपल्या देशामध्ये एक नॅशनल पार्क किंवा एक बोलू शकतो पार्क आहे ज्याचं नाव आहे सनसन गिर पार्क. हे कुठे आहे? गिर पार्क गुजरातमध्ये आहे. तर हे जी लिस्ट आहे रेड लिस्ट निर्माण केली जाते, बनवली जाते, ही IUCN बनवते. IUCN हे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे ह्याचं फुल फॉर्म आहे. त्याचबरोबर हे 1948 रोजी स्वित्झर्लंडला बनवलं गेलेलं. आता हे IUCN करतं काय? हे IUCN एक लिस्ट बनवतं, त्याच्यामध्ये रेड लिस्ट म्हणून एक लिस्ट एक नावाची लिस्ट येते. त्यामध्ये असे प्राणी किंवा असे पक्षी असतात जे नष्ट होण्याच्या कगारवरती असतात. तर या लिस्टमध्ये जे रेड लिस्टमध्ये प्राणी किंवा पक्षी असतात त्यांना वाचवण्याचा ही जी IUCN आहे खूप प्रयत्न करत असते. पुढची न्यूज येते आपली 7 ऑगस्ट पासून. तर ही न्यूज थोडीशी इम्पॉर्टंट का आहे? कारण की ही ह्या वर्षाची लेटेस्ट न्यूज आहे. तर ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर टोकियो ऑलिम्पिक 2020 झालं. तर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून देणारा जॅव्हेलिन थ्रो या गेम मध्ये गोल्ड मेडल जिंकून देणारा नीरज चोप्रा याच्या आठवणीत किंवा आपण बोलू शकतो भारताला गोल्ड मेडल ऑलिम्पिक टोकियो 2020 मध्ये पहिल्यांदा ॲज अ ॲथलीट जिंकून देणारा जो गेम होता तो कुठला होता? जॅव्हेलिन थ्रो होता. तर त्या जॅव्हेलिन थ्रोच्या आठवणीत जॅव्हेलिन थ्रो डे म्हणून 7 ऑगस्ट दरवर्षी आता साजरा केला जाणार आहे. आता तो 7 ऑगस्ट कोणी साजरा करायला सांगितलं? तर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांनी साजरा करायला सांगितलं. पुढची न्यूज निघून येते स्पोर्ट्समधून. तर स्पोर्ट्समध्ये आपली पहिली न्यूज आहे 4th ॲट ऑलिम्पिक्स वेअर दे गिव्ह आउट 3 मेडल्स. आता जर बघायला गेलं तर गोल्फ म्हणून एक गेम येतो ॲथलेटिक्समध्ये पण. तर गोल्फमध्ये आपल्या इंडियाकडून रिप्रेझेंट करणारी एक गोल्फर होती जिचं नाव होतं आदिती अशोक, जी आहे अजूनही. आदिती अशोकजी यांनी रिप्रेझेंट केलेलं भारताला गोल्फ या चॅम्पियनशिपमध्ये. जर वर्ल्डमध्ये तिचं रँकिंग बघितलं तर 200वा रँकिंग आहे आदितीचा. तिने कम्पीट केलं नंबर 1 रँकिंग गोल्फर, जी नंबर 1 पूर्ण देशाची पूर्ण जगामध्ये जी टॉप मोस्ट प्लेअर आहे गोल्फमध्ये, आणि ही 200वी. ती पहिली आणि ही 200वी, म्हणजे डिफरन्स बघा 198चा डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये. तर तिने कम्पीट केलं ऑलिम्पिकमध्ये नंबर 1 मेडलिस्टला. तर ही एक चांगली गोष्ट आणि ही एक मोठी गोष्ट आहे जेव्हा भारताची एक प्लेअर, भारताची एक खेळाडू गोल्फमध्ये, गोल्फ हा असा गेम आहे जो आपण एवढा खेळत नाही किंवा एवढा आपण त्याला मान्यता देत नाही, अशा गेममध्ये ती इतकी पुढे गेली आहे की जगातल्या नंबर 1 प्लेअर बरोबर खेळते. हे एक लक्षात ठेवा. पुढची आणि त्याचबरोबर ती खेळून 4थ्या क्रमांकाला येते पूर्ण टोकियो ऑलिम्पिक्समध्ये. ही एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. नेक्स्ट न्यूज आहे जेम्स अँडरसन हा जगातला 3रा सर्वात जास्त विकेट घेणारा विकेटर बनलेला आहे. त्याने अनिल कुंबळेची जागा घेतली आहे. म्हणजे अनिल कुंबळे पहिला 3ऱ्या पोझिशनला होता, त्याने 619 एवढे विकेट घेतलेले. आता तो 4थ्या क्रमांकाला गेला आहे. पहिल्या क्रमांकावरती आपला मुतिया मुरलीधरन आहे 800 विकेट घेऊन, आणि दुसऱ्या क्रमांकावरती शेन वॉर्नर 708 विकेट घेऊन, आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती जेम्स अँडरसन असणार आहे. पुढची न्यूज निघून येते फुटबॉल मधून. तर फुटबॉल प्लेअर मेसी, लिओनल मेसी हे त्याचं पूर्ण नाव. तर लिओनल मेसी याने FC बार्सिलोना ही टीम सोडून आता नवीन टीम मध्ये इथं जॉईन झालेला आहे. त्याचं नाव आहे PSG. PSG इज पॅरिस सेंट जर्मेन. आता पॅरिस सेंट जर्मेन मध्ये तो जेव्हा पार्टिसिपेट करणार, त्या टीम बरोबर जेव्हा खेळणार, त्या टीमचं नाव अजून वाढणार आहे. आणि त्या टीमचं नाव पहिलं काल होतं कारण की त्या टीम मध्ये ब्राझीलचा नीमर आणि फ्रेंचचा किलियन म्बाप्पे
हे 2 प्लेयर अगोदरच खेळत आहेत, म्हणजे हे 2 प्लेयर, हे जे 2 जानेमाने प्लेयर आहेत ते खेळत आहेत, प्लस हा पण प्लेयर येणार, त्यामुळे त्याचं नाव अजूनच वरती जाणार आहे. पुढची न्यूज अपॉइंटमेंटमधून पहिली न्यूज आहे NCW म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर वुमन. तर वुमनसाठी हे एक कमिशन बनवलं गेलेलं ज्याच्यामध्ये वुमन वेलफेअर म्हणजे स्त्रियांचं जास्तीत जास्त प्रमोशन किंवा स्त्रियांना जास्तीत जास्त पुश करणं, त्यांना एनहान्स करणं, त्यांना एक इंडिपेंडेंट वुमन बनवणं हे या NCWचं काम आहे. तर त्याची जी चेअरपर्सन आहे रेखा शर्मा, ती पहिली चेअरपर्सन होती. तिचं जे टेन्योर आहे ते 3 वर्षांनी अजून वाढवलं, म्हणजे अजून 3 वर्ष ती चेअरपर्सन राहणार. त्याचबरोबर कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबाजी जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतात, त्यांचं पण जे एक्सटेन्शन आहे, ज्यांचं पण जे काम आहे ते 1 वर्षाने अजून वाढवलेलं आहे. त्यांची जी पोस्ट आहे ती 1 वर्ष अजून त्याच पोस्टवरती राहणार. आता हे राजीव गौबाजी 1982 बॅचचे IAS ऑफिसर आहेत झारखंड कॅटरीमधून. त्याचबरोबर ते होम मिनिस्ट्रीमध्ये ॲज अन ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. पुढची न्यूज आहे रुलर ऑफ UAE शारजा अपॉइंट्स न्यू डेप्युटी. तर शारजा हे एक स्थान आहे UAE मध्ये, युनायटेड अरब एमिरेट्स, ज्याचे कॅपिटल आहे अबुधाबी. त्याच्यातलं 3रं सर्वात मोठं स्थानक हे शारजाह आहे. तर शारजाहच्या रूलर कोण आहे शारजाचा? शारजाचा रूलर आहे शारजाच्या रूलरने तिथे एक नवीन डेप्युटी रूलर इथे अपॉइंट केलेला आहे, ज्याचं नाव असणार आहे शेख सुलतान बिन अहमद अल कासिमी. आणि त्याचबरोबर तो डेप्युटी रूलर असणारच आहे, त्याचबरोबर तो चेअरपर्सन पण असणार आहे, चेअरमन पण असणार आहे शारजा पेट्रोलियम काउन्सिलचा. पुढची न्यूज आहे आपली येते मोकबर नेम्ड ॲज फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इराण, कॅपिटल तेहरान. ओके, सो इराणचे नवीन व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नवीन नियुक्ती झाली आहे मोहम्मद मोकबरची. ते सेतादचे चेअरमन पण होते. सेताद हे एक US बेस्ड कंपनी आहे, फाउंडेशन आहे, त्याचे चेअरमन पण आहे. त्याचबरोबर ते आता व्हाईस प्रेसिडेंट पण होणार आहेत इराणचे. इराण तेहरान लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे आपली स्कीम आणि पॉलिसीजमध्ये पहिली न्यूज आहे राजस्थान. तर राजस्थानचं नाव आलं तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. राजस्थानचं कॅपिटल जयपूर आहे, त्याचे CM अशोक गेहलोत जी आहे आणि त्यांचे जे गव्हर्नर आहेत ते कलराज मिश्रा जी आहे. तर राजस्थान गव्हर्नमेंटने इथे एक नवा इनिशिएटिव्ह लॉन्च केला, नवी स्कीम लॉन्च केली, ज्याच्या अंतर्गत 60 असे बेगर्स असणार आहेत, त्यांना ते ट्रेनिंग देणार आहेत, त्यांना ते जॉब लावून देणार, म्हणजे त्यांना जॉब पण देणार आहे आणि ट्रेनिंग पण देणार. पण पहिलं 1 वर्ष त्यांना ट्रेनिंग देणार आहे, 1 इयर प्रोग्राम आहे. जे ट्रेनिंग देणार आहे राजस्थान स्किल अँड लाईव्हलीहूड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे कॉर्पोरेशन त्यांना ट्रेनिंग देणार 1 वर्ष आणि त्यांना जॉब प्रोव्हाइड करणार. त्याचबरोबर 8000 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र अगोदरच ओपन झालेली आहेत आणि 2025 पर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असा विचार आहे की ती 10,500 पर्यंत जाऊ शकतात. आता हे जे जनऔषधी केंद्र आहेत ते जे ओपन करणार त्यांना काहीतरी 2.5 ते 5 लाखापर्यंत इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट इथे अगोदरच ते देत आहे. पुढची न्यूज आहे राजस्थान गव्हर्नमेंटने अजून एक स्ट्रीट वेंडरसाठी स्कीम लॉन्च केलेली, स्कीमच्या अंतर्गत काम करत आहे. त्या स्कीमचं नाव आहे इंदिरा गांधी अर्बन क्रेडिट कार्ड स्कीम. या स्कीमच्या अंतर्गत जे स्ट्रीट वेंडर्स आहे म्हणजे रस्त्यावरती जे वस्तू विकणारे आहेत त्यांना 50,000 पर्यंत त्यांना मदत करणार आहे, इंटरेस्ट फ्री लोन देणार आहे विदाउट इंटरेस्ट. आणि ते जे लोन देणार आहे ते एकतर 18 ते 40 वर्ष सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना देणार आहेत किंवा कोविडमुळे ज्यांना अनएम्प्लॉयमेंट इथे झेलावं लागलं त्यांना हे फायनान्शियल हेल्प करणार आहे. पुढची न्यूज आपल्याकडे येते अवॉर्ड्स आणि ऑनर्स मधून. अवॉर्ड्स आणि ऑनर मधून पहिली न्यूज येते बजरंग पुनिया विन्स ब्रॉन्झ मेडल इन रेसलिंग. तर बजरंग पुनिया हा एक रेसलर आहे. तर रेसलरमध्ये ऑलिम्पिक्स 2020 जी झालेली टोकियोमध्ये त्याच्यात त्याने ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. तर त्या ब्रॉन्झ मेडल जिंकल्यामुळे काय झालेलं आहे तर हरियाणा गव्हर्नमेंटने त्याला काही ॲडिशनल गोष्टी दिलेल्या आहेत. तर हरियाणा गव्हर्नमेंटने त्याला 2.5 करोड देण्याचं इथे मान्यता दिलेलं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब हरियाणा गव्हर्नमेंट देणार आहे आणि त्याचबरोबर बजरंग पुनिया कुठलंही जागा परचेस करायला गेला तर ते जागेला ते 50% कन्सेशन देणार आहे. कोण? हरियाणा गव्हर्नमेंट देणार आहे. त्याचबरोबर तर हरियाणाचं नाव आलंच आहे तर त्याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन, हरियाणाचं कॅपिटल चंदीगड आहे आणि त्याचे CM आहेत आपले मनोहरलाल खट्टरजी. पुढची न्यूज आहे आपली प्रधानमंत्री मोदीजीकडून. तर मोदीजींनी उज्ज्वला योजनाचा 2nd फेज इथे चालू केलेला आहे. तर 2nd फेजच्या अंतर्गत ते पुन्हा LPG कनेक्शन्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर LPGचं जे डिपॉझिट असतं ते LPG कनेक्शन लावण्यासाठी जे डिपॉझिट असतं ते फ्रीमध्ये देणार आहे. त्याचबरोबर जो पहिला रिफिल असणार आहे आणि जी हॉट प्लेट असणार आहे ती पण पूर्णतः कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजेच फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे.
तर ही उज्ज्वला 2.0 म्हणजे दुसऱ्या फेजची काही उत्तम उदाहरणं आहेत. पुढची न्यूज आहे आपली नागालँडमधून. नागालँडचे कॅपिटल कोहिमा आणि त्यांचे सीएम आहेत नैपई रिओजी आणि गव्हर्नर आर एन रवीजी. तर नागालँडने 7 नॅशनल अवॉर्ड जिंकलेले आहेत अंडर MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस आणि VDVY म्हणजेच वन धन विकास योजना, या 2 योजनांच्या अंतर्गत त्यांनी 7 मेडल इथे जिंकलेले, 7 अवॉर्ड जिंकलेले आहेत. कोणी? नागालँडने. पुढची न्यूज निघून येते. जॉन डेप विल रिसीव्ह अ लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. जॉन डेप हे एक बोलू शकतात अमेरिकन ऍक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत आणि म्युझिशियन्स आहेत. त्यांना गोल्डन ग्लोब अवॉर्ड पण मिळालेले आहेत. त्यांना सॅन सेबॅस्टियन फिल्म फेस्टिवलमध्ये डॉनॉस्टिया अवॉर्ड म्हणून हा एक लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड येतो, हा त्यांना देण्यात येणार आहे. पुढची न्यूज आहे नॅशनलमधून. नॅशनलमध्ये पहिली न्यूज आहे J&J सिंगल डोस कोविड वॅक्सिन गिवन अप्रुव्हल. तर इंडियाने 5व्या वॅक्सिनला इथे अप्रूव्ह केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे, जे असणार आहे जॉन्सन अँड जॉन्सनचं जॅन्सन वॅक्सिन. काय आहे त्याचं नाव? काय आहे? जॅन्सन वॅक्सिन. कुठल्या कंपनीचं असणार आहे? जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचं. आता हे जे वॅक्सिन आहे या वॅक्सिनची एक चांगली खासियत आहे. ती खासियत काय आहे तर या वॅक्सिनचे आपल्याला 2 डोस घ्यायची गरज नाहीये, हे एका डोसमध्येच वॅक्सिन कंप्लीट होतं. त्याचबरोबर इंडियाने म्हणजे आपल्या देशाने कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक 5 आणि मॉडर्ना या 4 वॅक्सिनला पहिलेच अप्रुव्हल दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदीजी CII म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री याच्या अॅन्युअल मीटिंगमध्ये स्वतःचं इथे वर्चस्व गाजवणार आहे किंवा ॲड्रेस करणार आहे. तर या मीटिंगचं काहीतरी थीम आहे, तर ते थीम आहे इंडिया @75 गव्हर्नमेंट अँड बिझनेस वर्किंग टुगेदर ॲट आत्मनिर्भर भारत. हे थीम लक्षात ठेवा. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी इथे प्रिपरेशन करत असाल तर हे थीम खूप वेळा विचारले जातात. पुढची न्यूज आहे इंडिया ॲडवाइजेस इट्स सिटिझन इन अफगाणिस्तान टू रिटर्न इन व्ह्यू ऑफ एस्केलेटिंग व्हायलन्स. तर आता सध्या बघितलं असतं तर अफगाणिस्तान, तर अफगाणिस्तानचं नाव आलं तर कॅपिटल काबूल आहे, प्रेसिडेंट आहे आपले अशरफ घानीजी. ही 2 इम्पॉर्टंट न्यूज होती आणि हे 2 आपले काय असतात स्टॅटिक जीके असतात. ओके, तर स्टॅटिक जीके नुसार मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या आहेत. तर न्यूजवरती जाऊया. तर अफगाणिस्तानमध्ये आता सध्या बघितलं असेल तर US चे जे सोल्जर्स होते, जे अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान्स असतात त्यांच्याशी लढत होते आणि अफगाणिस्तानला सुरक्षित ठेवत होते. आता USने स्वतःचे जे सोल्जर होते अफगाणिस्तानमध्ये त्यांना परत मागवलेलं आहे, त्यांना परतीला याला सांगितलेलं आहे. तर त्यामुळे काय झालेलं आहे तर ते अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान आहे हे एक टेररिस्ट ग्रुप आहे किंवा एक सिव्हिलियन ग्रुप आहे तिथला, त्यांनी त्या देशावरती किंवा अफगाणिस्तानवरती वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. त्याच्यात खूप सारे पॉलिटिशियन्सना त्यांनी मारलेलं आहे किंवा त्या सिव्हिलियन्सला मारलेलं आहे आणि जागोजागी ते फिरत आहेत अफगाणिस्तानमध्ये. तर तिथे एक वॉरलाईक सिच्युएशन बनलेली आहे, ते एक टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा एरिया आहे असं बनलेलं आहे. तर त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये राहणारे जे इंडियन सिव्हिलियन्स आहेत म्हणजे काही आपल्या भारतातले जे लोक आहेत ते तिथे जाऊन कामं करतायत किंवा तिथे जाऊन बिझनेस ओपन केलेले आहे त्यांनी, तर त्या सर्व लोकांना इंडियन गव्हर्नमेंटने किंवा इंडियाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडून तुम्ही इंडियामध्ये या, कारण तिथे जे सिच्युएशन आहे की खूप व्हायलंट सिच्युएशन झालेली आहे, तिथे खूप त्रास होऊ शकतो इंडियन सिटीजनला पण. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ट्रॅव्हल अरेंजमेंट करा, म्हणजे एअरलाइन्स वगैरे जे प्रायव्हेट जेट्स असतील किंवा कमर्शियल जेट्स असतील त्याने लवकरात लवकर या, कारण पुढे जाऊन इंडिया अफगाणिस्तानवरून येणारे जे एअरलाइन्स आहेत किंवा इंडियामधून जाणारे अफगाणिस्तानमध्ये एअरलाइन्स आहेत ते बंदही करू शकता. पुढची न्यूज आहे इंडियन रेल्वेकडून. तर इंडियन रेल्वेने एक रेल मदत म्हणून नवीन एक वन स्टॉप सोल्युशन काढलेलं आहे. वन स्टॉप सोल्युशन का म्हटलेलं आहे कारण की सगळ्या गोष्टी या एकाच पद्धतीने आपण किंवा एकाच या गोष्टीमुळे पूर्ण होतील. तर याच्यामध्ये वेब, ॲप, SMS, सोशल मीडिया आणि हेल्पलाईन नंबर हे रेल मदतच्या अंतर्गतच येणार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी रेल मदतच्या अंतर्गत. आणि हे आपल्या कंप्लेंट्स वगैरे असेल किंवा रिट्रेसल असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण डायरेक्टली रेल मदत या ॲप्लिकेशनवरती किंवा रेल मदत या वेबसाईटवरती किंवा सोशल मीडिया किंवा त्याच्या SMS पाठवू शकतो. किंवा हेल्पलाईन नंबर एकच त्यांनी फिक्स केलेला आहे, 139 139. लक्षात ठेवा, अगर रेल्वेच्या संबंधित तुम्हाला काही करायचं असेल तर 139 वरती तुम्ही कॉल करू शकता. पुढची न्यूज येते इंटरनॅशनलमध्ये. इंटरनॅशनलमध्ये पहिली न्यूज आहे US पासेस बिल. तर युनायटेड स्टेट्सने एक नवीन बिल पास केलं आहे जे मदत करणार आहे, जे हेल्प करणार आहे तायवानला, ज्याचं कॅपिटल आहे तैपे. तायवानला मदत कशामध्ये करणार आहे तर असं बघायला गेलं तर तायवान WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला मेंबर बनण्याचा इथे प्रयत्न करतो आहे 1997 पासून. 1997 पासून तायवान
WHO मध्ये जेवढे पण चेंजेस वगैरे होत आहेत त्यांची पॉलिसीज वगैरे ती फॉलो करतोय. त्याचबरोबर त्याच्यात तायवानला जेवढी तायवानकडून होईल तेवढी मदत ती WHO ला करते. अशा खूप काही गोष्टी आहेत जी तायवान WHO मेंबर होण्यासाठी करत आहे. तर त्याला सपोर्ट म्हणून US एक नवीन बिल पास करत आहे. आता हे तायवानला मदत का करतायत? कारण की US जर बघायला गेलं तर तायवान जर बघायला गेलं तर तायवान आणि चायना या दोघांमध्ये खूप तणावाचं इथे वातावरण निर्माण झालेलं आहे. ते तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असताना त्याला कोणाचा सपोर्ट हवा आहे तायवानला, तर ते सपोर्ट म्हणून US कडून तो सपोर्ट घेतोय. त्याचबरोबर जसं US त्याला सपोर्ट करतो आहे WHO जॉईन करण्यासाठी, तसंच चायना त्यांना सपोर्ट करतो आहे तुम्ही जॉईन नको करा, म्हणजे त्यांना विरोध करतोय. तायवान या देशाला चायना विरोध करतोय कारण की तायवान असं बोलतो की चायना असं बोलतोय की तायवान हे आमच्या टेरिटरीमध्ये येते, तायवान आमचं आहे चायना. पण तायवान स्वतः देश आहे, तो स्वतः मान्य करत नाही की तो चायनाच्या अंतर्गत येतो. तर हे खूप डिप्लोमॅटिक सिच्युएशन इथे झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तायवानला WHO ने एक्सेप्ट करावं की नाही करावं? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. पुढची न्यूज आहे रशियाकडून. रशियाचं आता नाव आलेलंच आहे, तर त्याचं कॅपिटल आहे मॉस्को आणि त्यांचे जे प्रेसिडेंट आहे ते आहे व्लादिमीर पुतिनजी. सर रशियाचं एक नवीन न्यूज आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे फर्स्ट अंडर सी फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन केबल. तर रशियाने स्वतःच्या आर्टिक सी मध्ये, म्हणजे आर्टिक सी त्याचं जे लागून आहे रशियाला, तिथून त्यांनी 10,500 किलोमीटर इतकं लांब त्यांनी फायबर ऑप्टिक्सचं जे कम्युनिकेशन वायर आहे ती ट्रान्सफर केली आहे, ज्यामुळे त्या एरियामध्ये म्हणजे रशियाच्या जिथून ती वायर जाणार त्या एरियामध्ये ते हाय स्पीड इंटरनेट फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतील. लवकरच हे लॉन्च करणार आहेत, लवकरच याची जे रचना आहे ही कंप्लीट होणार आहे. पुढची न्यूज आहे ते प्रधानमंत्री मोदीजी चेअर्स UNSC ओपन डिबेट. UNSC काय आहे? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. आता ह्याची जी चेअर आहे, चेअरिंग पर्सन आहे, म्हणजे ह्या वर्षी त्याला चेअर करणार आहे इंडिया, आणि इंडियाकडून ते डिनोट करणार आहे किंवा रिप्रेझेंट करणार आहेत आपले प्रधानमंत्री मोदीजी. आणि ह्या न्यूजमध्ये एक आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की UNSCची जी ह्या वर्षीची मीटिंग होणार आहे किंवा डिस्कशन होणार आहे किंवा डिबेट होणार आहे ते मॅरिटाईम सिक्युरिटीवरतून होणार आहे, आणि त्याचं डिबेटचं टॉपिक असणार आहे एनहान्सिंग मॅरिटाईम सिक्युरिटी अ केस फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन. नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढची न्यूज आहे ते गिनी कन्फर्म्स फर्स्ट केस ऑफ मार्बर्ग डिसीज. आता हा मार्बर्ग एक व्हायरसच आहे, जसा कोरोना व्हायरस असतो, इबोला व्हायरस असतो, तसा हा मार्बर्ग पण व्हायरस आहे. आणि मार्बर्ग हा इबोला व्हायरसच्या अंतर्गतच किंवा त्याच्यासारखा सिमिलर व्हायरस आहे. आणि हा जो व्हायरस आहे तो बॅट्स, म्हणजेच जे बॅट्स असतात त्यांच्यामुळे पसरला जातो, आणि त्याचा जो फॅटॅलिटी रेट आहे तो 88% एवढा जास्त आहे. म्हणजे एवढा प्रमाणात तो त्रास करू शकतो किंवा एवढा प्रमाणात त्याचा डॅमेज करू शकतो आपल्या ह्युमनला. तर तो गिनीमध्ये सर्वात पहिली केस इथे सापडली गेली आहे, कसली? मार्बर्ग डिसीजची. आता गिनीचं नाव आलंय तर त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती. गिनीची जी कॅपिटल आहे ती कॉन्ट्री आहे, आणि त्याचे जे प्रेसिडेंट आहेत ते आहेत अल्फा कॉन्डेजी. ओके, तर नाव लक्षात ठेवा. पुढची न्यूज येते आपल्या डिफेन्सपासून. डिफेन्समध्ये पहिली न्यूज आहे केल्ट्रॉन टाइज अप विथ NPOL टू मॅन्युफॅक्चर डिफेन्स इक्विपमेंट. केल्ट्रॉन ही एक पब्लिक सेक्टर इंटरटेकिंग आहे, म्हणजेच केरला गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे केल्ट्रॉन, आणि NPOL म्हणजेच नॅशनल फिजिकल अँड ओशिओनोग्राफिकल लॅबोरेटरी ही DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची एक बॉडी आहे. तर DRDO कडून केरला गव्हर्नमेंटच्या केल्ट्रॉनला डिफेन्स इक्विपमेंट किंवा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इथे मिळणार आहे, ते डिलिव्हर करणार आहे. त्याचबरोबर जयद तलवार 2021 हा एक मिलिटरी एक्सरसाइज आहे, बायलॅटरल एक्सरसाइज आहे, मिलिटरी नाही बोलू शकत, नेव्ही एक्सरसाइज आहे, जो इंडियन नेव्ही आणि UAE नेव्ही या दोघांच्या मध्ये होणार आहे. तर इंडियाकडून INS कोची तिकडे जाणार आहे, दुबईला जाणार आहे, अबुधाबीमध्ये, आणि इंडियाकडून सी किंग MK-42B हेलिकॉप्टर्स जाणार आहेत, आणि UAE कडून UAES AI धाफरा B बनियोत क्लास गाइडेड मिसाइल कॉर्वेट and 1 AS-565B पॅन्थर हेलिकॉप्टर हे समाविष्ट होणार आहे. पुढची न्यूज आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पहिली न्यूज आहे फर्स्ट बायोबँक फॉर हार्ट फेलियर रिसर्च. तर मग NHFB म्हणजेच नॅशनल हार्ट फेलियर बायोबँक इथे निर्माण करण्यात येणार आहे, जी ब्लड बायोप्सी आणि क्लिनिकल डेटा सेव्ह करून ठेवणार आहे स्वतःमध्ये. जे पण पेशंट्सला किंवा कोणाला जर ब्लड डिसीज झाला असेल किंवा कोणाला जर हार्ट डिसीज झाला असेल किंवा हार्ट अटॅक आला असेल तर त्याचे जे ब्लड रिपोर्ट आहेत, जे बायोप्सीज आहेत आणि क्लिनिकल डेटा आहे तो सेव्ह करून ठेवणार आहे.
म्हणजेच फ्युचरमध्ये ते त्याच्यावरती रिसर्च करू शकतील आणि ते रिसर्चमधून तो हार्ट डिझीज का झाला, त्याचे निदान कसं करू शकतो किंवा हार्ट अटॅकचं निदान कसं करू शकतो, थांबवू कसं शकतो किंवा कमी कसं करू शकतो, याबद्दल गोष्टी इथे शोधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर साऊथ आफ्रिकाने एक नवा पेटंट इथे लॉन्च केलेला आहे, पेटंट घेतलेला आहे AI सिस्टमचा, जो एक फूड कंटेनर बेस्ड फ्रॅक्टल जॉमेट्रिकल सिस्टम असेल, ज्याचं नाव असणार DABUS, म्हणजेच डिव्हाइस फॉर ऑटोनॉमस बूटस्ट्रॅपिंग ऑफ युनिफाईड सायंटिस्ट. ओके, सेंटिनेन्स. ओके, नाव लक्षात ठेवा थोडासा, डाबूस, आणि फुल फॉर्म लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे ऑब्ituaries मधून. ऑब्ituaries मध्ये पहिली न्यूज येते अनुपम श्याम passes away. तर हे एक वेटरन ऍक्टर होते, जुने ऍक्टर होते, ज्यांनी जे मन की आवाज प्रतिज्ञा या शो मध्ये काम करत होते. त्याचबरोबर त्यांनी स्लमडॉग मिलियनेयर, बँडिट क्वीन, लगान, हजारो ख्वाहिशें ऐसी, सत्या, दिल से या खूप अशा पॉप्युलर फिल्म्समध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं. तर त्यांचं देहांत झालेलं आहे. त्याचबरोबर वेटरन फिल्म ॲक्ट्रेस जेन विथस passes away. सर जेन मिथस ही एक हॉलिवूडची एक ॲक्ट्रेस होती, जी TV सिरियलमध्ये पण काम करत होती, ज्याचं नाव होतं जॉस्फिन द प्लंबर. त्याचबरोबर तिने जायंट आणि कॅप्टन न्यूमन MD या फिल्म्समध्ये पण, ह्या पॉप्युलर फिल्म्समध्ये पण काम केलेलं होतं. तर यांचं देहांत झालेलं आहे. पुढची न्यूज येते मिशेलिनस मधून. मिशेलिनस मध्ये पहिली न्यूज येते कॉइन DCX बिकम्स इंडियाज फर्स्ट क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न. तर कॉइन DCX ही इंडियाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न बनलेली आहे विथ $1.1 बिलियन. एवढ्या $1 बिलियनचा तिचा टर्नओव्हर ह्या वर्षी बघायला भेटलेला आहे. त्याचबरोबर आणखीन 4 कंपनीज आहेत जे क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करतात आणि त्यांचं पण नाव खूप मोठं आहे इंडियामध्ये. ज्याच्यात पहिलं येतं वझिरॅक्स, दुसरं येतं कॉइनस्विच कुबेर आणि तिसरं येतं जेटपे. त्याचबरोबर सुधा मूर्ती, जे आपण तुम्हाला जर माहिती असेल तर सुधा मूर्ती इन्फोसिसची चेअरपर्सन आहे. तर त्यांनी नवीन इथे बुक ब्युटी ऑफ अर्थ लॉन्च केली, ज्याचं नाव असणार हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्युटी. त्याचबरोबर पवन के वर्मा एक डिप्लोमॅट आहेत, त्याशिवाय IFS ऑफिसर आहेत, त्याशिवाय राज्यसभाचे प्रिव्हियस मेंबर पण आहेत. तर त्यांनी पण एक नवीन बुक इथे लॉन्च केली आहे, द ग्रेट हिंदू सिव्हिलायझेशन, अचिव्हमेंट, निग्लेक्ट, बायस अँड वे फॉरवर्ड. ही जे हिंदू सिव्हिलायझेशन आहे, हिंदू संस्कृती आहे, त्याची जी हिस्ट्री आहे, पास्ट आहे, त्याच्यापासून प्रेझेंटमध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहेत. पुढची न्यूज होते टिकटॉक कडून. तर टिकटॉक जगातली सर्वात जास्त डाउनलोड केलेलं ऍप्लिकेशन बनलेलं आहे. टिकटॉक हे एक चायनीज शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म, किंवा आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून टिकटॉकमध्ये टाकू शकतो, असे एक चायनीज ऍप्लिकेशन आहे, ज्याचा जो पॅरेंट कंपनी आहे ती आहे बिटडान्स. आणि हे जो टिकटॉक जे ॲप आहे ते 2017 मध्ये यांनी बनवलेलं होतं आणि लॉन्च केलं होतं. 2018, 19, 20 मध्ये त्याला इतकं मोठं आपण बोलू शकतो प्रमोशन एवढं झालं तिचं की ती जगातली सर्वात जास्त डाउनलोड केलेली एक ॲप्लिकेशन बनलेलं आणि सर्वात जास्त पॉप्युलर असंही बोलू शकता, सर्वात जास्त टीका केलेलं ॲप्लिकेशन पण हेच आहे असं तुम्ही बोलू शकता. तर ही आपली होती शेवटची न्यूज. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, ही जर करंट अफेअर सिरीज तुम्हाला आवडत असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जर अशाच व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगदी आणि पहिल्या हव्या असतील तर ह्या IIKD मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला कुठली माहिती माझ्याबरोबर शेअर करायची असेल किंवा काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल किंवा कोणती अशी न्यूज असेल जी मी यामध्ये कव्हर नाही केली असेल, तर ती न्यूज पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये फीडबॅक म्हणून लिहू शकता. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओच्या पुढच्या करंट अफेअर सिरीजच्या पुढच्या मालिकेत. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र. हाय, मैं शिल्पा मौर्य. आई एम श्योर आपको हमारा वीडियो ज़रूर पसंद आया होगा. सो वीडियो को लाइक शेयर ज़रूर करें. फर्दर अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें एंड फर्दर नोटिफिकेशन के लिए बेल आइकन को प्रेस करें. जय हिंद.